एसके कन्स्ट्रक्शन व माऊली समूह उद्योग धुळेतर्फे भव्य चित्ररंग भरण स्पर्धा संपन्न। 600 ते 700 विद्यार्थ्यांचा सहभाग। धुळे शहरातील फॉरेस्ट कॉलनी ग्राउंड नगावारी देवपूर धुळे या ठिकाणी आज दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 ते 1 दरम्यान भव्य चित्ररंग भरण स्पर्धा पार पडली। या कार्यक्रमाच्या स्पर्धेच्या सुरुवातीस या ठिकाणी माता सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी या ठिकाणी एसके कन्स्ट्रक्शन माऊली उद्योग समूहाचे अध्यक्ष सागर संभाजी खैरनार, अमोल खैरनार, सुभाष कोतकर, संभाजी पाटील, सागर तुकाराम चव्हाण, हरीश राठोड, मनोज चव्हाण, योगेश बोरसे, जयेश खैरनार, अंकित चौधरी, मंगेश वाघ, अमोल शिंदे, राकेश लोणारी, दादाभाऊ कोडी, शांतीलाल महिरे, स्वप्नील अहिरे, सोनूभाऊ पाटील आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भव्य चित्ररंग भरण स्पर्धेची सुरुवात करण्यात आली। तर या स्पर्धेच्या आयोजनाचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण व्हावी, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उदात्त हेतूने सदर रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। तर या स्पर्धेत प्रामुख्याने भगवान श्रीराम व हनुमान यांचे चित्ररंग भरण्यासाठी देण्यात आले होते। तर या स्पर्धेत 600 ते 700 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता। यावेळेस 8 ते 10 शाळांचा सहभाग दिसून आला। पहिली ते 10वी पर्यंत 4 गटांमध्ये सदर स्पर्धा घेण्यात आल्या, ज्यात प्रामुख्याने पहिली ते दुसरी प्रथम गट, तिसरी ते चौथी द्वितीय गट, 5वी ते 7वी तृतीय गट व 8वी ते 10वी असा मोठा गट या 4 गटात सदर स्पर्धा या ठिकाणी पार पडल्या। यावेळी स्पर्धेत प्रत्येकी गटात 6 बक्षीस देण्यात येणार असून 24 विद्यार्थ्यांना या ठिकाणी बक्षिसे दिले जाणार आहेत। तसेच प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यास प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांचा गुणगौरव पार पडणार आहे। तर या स्पर्धेचं बक्षीस वितरण कार्यक्रम दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता फॉरेस्ट कॉलनी येथील ग्राउंडवर पार पडणार असून या कार्यक्रमास धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल, धुळे ग्रामीण आमदार राम बदाने यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडणार असून याच दिवशी 26 जानेवारी 2025 रोजी रांगोळी स्पर्धेचं देखील आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना देखील पारितोषिके दिले जाणार आहेत। असे अनेक समाजहित उपक्रम एसके कन्स्ट्रक्शन व माऊली उद्योग समूहाच्या वतीने घेण्यात येत असतात। यासाठी सागर खैरनार हे अतिशय समाजहित उपक्रम या ठिकाणी राबवित असतात। समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून त्यातलाच एक भाग म्हणून आज या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या उदात्त हेतूने चित्ररंग भरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। आज 24 जानेवारी प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2025 निमित्त आमच्या एसके कन्स्ट्रक्शन व माऊली उद्योग समूह यांच्यातर्फे मित्र परिवाराच्या तर्फे आयोजित भव्य चित्ररंग भरण स्पर्धा आयोजित केली होती। या स्पर्धेसाठी जवळपास धुळे शहरामधून व आपल्या परिसरामधून 8 ते 10 शाळांनी सहभाग नोंदवला व कार्यक्रमाची त्यांनी शोभा वाढवली आणि जवळपास विद्यार्थी संख्या ही 650 ते 700च्या दरम्यान असून प्रत्येक पहिली ते 10वी पर्यंत आम्ही 4 गटांचं नियोजन केलं होतं। म्हणजे पहिली ते दुसरीचा प्रथम गट, तिसरी चौथीचा द्वितीय आणि 5वी 7वी पर्यंत तृतीय आणि 8वी 10वीचा एक मोठा गट असे 4 गटांमार्फत परीक्षेचे आयोजन केले व प्रत्येक 4ही गटाला वेगवेगळे चित्र असे दिले। लहान गटाला आम्ही महापुरुषांचे आपले चित्र त्यांना रंगवण्यासाठी दिले होते। त्याच्यानंतर मोठ्या गटाला आपण आपली भारतीय संस्कृती याच्याबद्दल व आपले पौराणिक जे विषय आहेत, प्रभू श्रीरामांचे, हनुमान, बजरंगबली यांचे चित्र, हे विविध प्रकारचे चित्र आम्ही त्यांना रंगवण्यासाठी दिले होते। विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला व आपल्या या स्पर्धेची शोभा वाढवली। आम्ही 4 गटांमध्ये जवळपास प्रत्येकी गटात 6 पारितोषिक काढणार आहोत। असे जवळपास 24 पारितोषिक या विद्यार्थ्यांमधून, स्पर्धकांमधून जे विजेते होतील त्यांना 26 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता धुळ्याचे आमदार भैयासाहेब अनुपजी अग्रवाल व धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा यांच्या हस्ते त्यांना पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या संख्येने इथे होणार आहे। त्याचप्रमाणे प्रत्येकी सहभागी विद्यार्थ्यास एक प्रमाणपत्र देण्यात येईल। याचप्रमाणे आम्ही या सदर परिसरात आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवले, त्याचाच एक भाग म्हणून
आजच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते। यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आजचा कार्यक्रम घेण्याचे खास उद्दिष्ट होते। याच्या पुढे देखील सदर विद्यार्थी असो किंवा परिसरातील शाळा म्हणा जनता म्हणा यांच्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम मी माझ्या प्रतिष्ठानामार्फत आमच्या मित्र परिवाराच्या साहाय्याने सतत राबवू। याच्या पुढे देखील असे भव्य उपक्रम राबविले जातात। या कार्यक्रमाचा उद्देश एकच आहे की जे आपले विद्यार्थी मित्र आहेत त्यांच्या कलागुणांना वाव होण्यासाठी व त्यांच्या मनात देश प्रेमाविषयी देशभक्ती जागवण्यासाठी या कार्यक्रमांचा मुख्य उद्देश आहे। याच्या पुढे देखील असे उपक्रम सतत राबवू ही सर्वांना विनंती आहे। धन्यवाद।